माणसाने कोणतं त्या ठिकाणी साधन केलं पाहिजे, कोणतं कार्य कोणतं कर्म केलं पाहिजे, म्हणजे त्या साधनाच्या जोरावर तो त्या ठिकाणी मोक्षत्व पदाला प्राप्त होऊ शकतो. अर्थात असा गोड प्रश्न विचारला तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता शुकाचार्य महाराज तयार होतात आणि सांगतात, राजा सांगतो म्हणे, फार सुंदर अशा प्रकारचा तू प्रश्न विचारलास. अरे तुझ्या करताच नाहीये तर सगळ्या जगाच्या कल्याणाकरता हा तू प्रश्न विचारलास. कोण लवकर मरणार आहे अरे कोणालाच माहिती नाही. अर्थात जो तो मनुष्य ज्याने त्याने आपापला मृत्यू डोळ्याच्या समोर टांगतात आपण पाहिला पाहिजे. अर्थात मृत्यू डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण कर्म केलं पाहिजे. राजा सांगेल म्हणे, एक तर या सध्याच्या काळामध्ये सध्याच्या युगामध्ये मानवाला आयुष्य फार कमी आहे. सत्ययुगामध्ये 1,00,000 आयुष्याची मर्यादा होती, पण त्रेतायुग लागलं 1,00,000वरचं शून्य रुसून गेलं. कुठं गेलं आणखीन पत्ता नाही त्याचा. मग किती राहिले? 10,000 वर्ष राहिले त्रेतायुगामध्ये. द्वापार युगामध्ये 10,000वरचं शेवटचं शून्य निघून गेलं, औरंगाबादकडे गेलं, ते तिकडं आणखीन आलंच नाही इकडं. मग आता किती राहिले द्वापार युगात? 1,000 वर्ष राहिलं. 1,000 वर्ष आयुष्य माणसाला. अर्थात द्वापार युगामध्ये प्रत्येक मनुष्य 1,000 वर्षापर्यंत जीवन जगत होता, पण आता कलियुग लागलं. कलियुग. आता कलियुगामध्ये किती राहिले वर्ष? किती राहिले माणसाचे? 1,000 नाही राहिले. आता फक्त एकच, अर्थात ते फक्त 100. 1000वरचं शून्य निघून गेलं आणि आता फक्त 100 राहिले. 100 वर्ष. आणि त्या 100 वर्षामध्ये सुद्धा शत गणिले ते अर्धरात्र खाय. अर्ध आयुष्य आपलं झोपेमध्येच जात. निद्रया ह्रियते नक्तम वायव्यान च वावयः दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. एकतर आपलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये जात आणि जे अर्ध राहिलं ना ते त्या ठिकाणी कुटुंब भरणामध्ये जात. कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये ते तुमचं आमचं अर्ध आयुष्य जातं. त्यामध्ये सुद्धा बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता आणि मरे मागुता जन्मधरी. बालपणात काही कळत नाही, तारुण्यपणात विषयामध्ये अर्थात संसारामध्ये तुम्ही आम्ही मग्न होतो. म्हातारपणात चिंता लागते, मुलं बाळ नातू पंतू सांभाळतील की नाही याची चिंता लागते. आणि अशीच चिंता करता करता पुन्हा जन्म मरण या फेऱ्यामध्ये पडतो आपण. म्हणून संत महात्मे सांगतात, राम राम स्मरा कधी मधीच का नाही, राम राम स्मरा आधी आणि मग संसारातले काम कधी मध्ये. परंतु तुमचं आमचं तसं नाही. तुमचं आमचं झालं असं की आपण सगळे अगोदर संसारातली कामं अगोदर करतो आणि मग वेळ मिळालाच तर मग देवाचं नाव घेतो. अहो सज्जनाओ, आपल्याला शास्त्र सांगतंय उठल्याबरोबर आपण आपल्या आराध्य देवतेला नमस्कार करावा. उठल्याबरोबर आपण आपल्या हाताला नमस्कार करावा. उठल्याबरोबर आपण पृथ्वी मातेला नमस्कार करावा. का करावा त्याचं सुद्धा शास्त्र आहे. उठल्याबरोबर आपण आपल्या हाताचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण आपल्या हातामध्ये काय आहे? कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं उगीच नाहीये. कराग्रे वसते लक्ष्मी, अग्रभागावरती लक्ष्मीचं वास्तव्य असतं. करमूले सरस्वती कर मध्ये तू गोविंद, अर्थात सरस्वती गोविंद भगवंताचं वास्तव्य असतं. म्हणून आपल्या हाताचं दर्शन आपण केलं पाहिजे उठल्याबरोबर. परंतु तुमचं आमचं तसं नाही झालं. प्रभाते कर दर्शनम नाही तर आता तुम्ही आम्ही काय करतो? प्रभाते कप दर्शनम. भागवत करू शकतो तू आता. प्रभाते कप दर्शनम. चहाचा कप कधी प्यायला मिळतो? सकाळी उठल्याबरोबर माणसं एवढी तळमळ करतात, एवढी तडफड करतात. 7 वाजले रे वाजले, जर चहा नाही मिळाला तर मग तो घरच्या लोकांना भांडतो. अरे तुम्हाला कळत नाही का, मला 7 वाजता चहा लागतो, तुम्हाला कसं कळत नाहीये? दूध रात्रीच आणून ठेवायचं ना. साखर नाही तर पत्ती कुठूनही आणली असती, परंतु दूधच नाही. असं कधी कधी होतं बघा. अर्थात हे सगळं तुम्ही रात्रीच आणून ठेवायचं आणि मला 7 वाजता चहा लागतो.
7 वाजता चहा लागतो, 7 वाजता चहा लागतो. सकाळी उठल्याबरोबर त्या ठिकाणी चहाचा कप जर नाही दिसला तर माणूस तळमळ करतो बघा. शास्त्र आपल्याला सांगते प्रभाते कर दर्शनम, हाताचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. अर्थात आपलं बालपण अज्ञानपणात जातं, तारुण्य पण विषयामध्ये जातं, वृद्धपणे प्रवर्तली चिंता आणि मग जन्म मरण या फेऱ्यामध्ये आपल्याला पडावं लागतं. म्हणून सुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा याच्यासाठी तुला सांगतो, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम्. तस्मात् भारत सर्वात्मा. अरे भारता, हे अर्जुन, हे राजा परीक्षिती, हे राजा, याच्यासाठी मी तुला सांगतो की आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं श्रवण केलं पाहिजे. म्हणे श्रवण, ज्याला श्रवण करता येतं त्यानं श्रवण केलं पाहिजे. ज्याला कीर्तन करता येतं त्यानं भगवंताचं कीर्तन केलं पाहिजे. ज्याला कीर्तन करता येत नाही, ज्याला श्रवणही करता येत नाही, त्यानं काय केलं पाहिजे, स्मर्तव्यश्चेच्छता भयम्. सगळ्यालाच कीर्तन करता येतं का हो? तर सगळ्यालाच कीर्तन करता येत असतं तर आमच्या सारख्याला तुम्ही बोलवलं असतं का आबा? तुम्हीच इथं बसला असतात, तुम्हीच रात्री फेटे बांधून कीर्तन केले असते. कीर्तितव्य, सगळ्यालाच कीर्तन करता येत नाही, परंतु तुम्हाला श्रवण तर करता येतं ना. श्रोतव्य कीर्तितव्यश्च, श्रवण केलं पाहिजे, आपण कीर्तन केलं पाहिजे. आणि जर ऐकायला येत नसेल तर मग काय करावं महाराज? ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्याकरता सांगितलं, स्मर्तव्यश्चेच्छता भयम्. बसल्या बसल्या फक्त देवाचं स्मरण करायचं. अर्थात अशा प्रकारे एक एक नियम त्या ठिकाणी आता सुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा याच्याकरता भगवंताचं स्मरण, भगवंतानं त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होण्याकरता तुला काही मी साधनं सांगतो म्हणे, ते आपण केले पाहिजेत. जितासनो जित श्वासो, जित श्वासो जितेंद्रिय, स्थूले भगवतो रूपे मनसंधारे धियाः. राजा भगवंताची प्राप्ती करण्याकरता, मन एकाग्र करण्याकरता पहिलं साधन तुला सांगतो ते म्हणजे जितासनो. आसनाला जिंक राजा, आसनाला. एका आसनावर बसला, 2 वाजता बसल्याबरोबर 5 वाजेपर्यंत राजा एकाच आसनावर बसलं पाहिजे. मी तुला आता कथा सांगणार आहे आणि कथा संपेपर्यंत एका आसनावर तू असलं पाहिजे राजा. कमीत कमी पद्मासन घातलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला कुठं पद्मासन घालता येतं? मग पद्मासन घालता येत नाही, मग कमीत कमी सुखासन अर्थात मांडी घालून तरी बसलं पाहिजे. पण काय होतं बघा, मांडी जरी आपण घालत असलो पण मग काय होतं, 2 वाजता कथा चालू होते, 2:30 पावणे 3 वाजता थोडासा कंटाळा येतो आणि मग काही माणसाला गुडघ्याला त्रास होतो बघा, गुडघ्याला. मग काय करतात काही माणसं, 2:30 पावणे 3 वाजले रे वाजले, एखादं भजन झालं नाही रे नाही की मग काय होतं, बोर होतात माणसं आणि मग एक गुड घासावर करतात. दोन्ही गुडघ्या नाही बरं काय, सोबतच नाही करीत, एक गुड घासावर करतात. 3, 3:30 पावणे 4 वाजत आले आणि मग जर जास्तच बोर व्हायला लागले, झोप यायला लागली तर मग काय करतात, दुसराही गुडघासावर करतात. मांडी घालून बसलेले माणसं असे दोन्ही गुडघे वर करतात. आणि 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजत आले तरी जर कथाकार कीर्तक कथा सोडतच नसला तर मग त्या दोन्ही गुडघ्याला तो व्यक्ती काय करतो, आबा असं कवटाळून घेतो, असं बांधतो. आणि 6 वाजले, आरतीला उठा असं कोणी म्हणजे तो कथा सांगत असला तर मग नुसतं बांधत नाहीये तर डोकं त्याच्यात घालतो. असं डोकं घालून मग तो म्हणतो आता सांग, तुला काय सांगायचं ते सांग. 9 वाजेपर्यंत चालू दे, आता काहीच मी उठतच नाही आलं. का बरं, तुम्हाला तसं करण्याची हौस आहे का? दोन्ही गुडघे वर करून बसण्याची तुम्हाला हौस आहे का? नाही. परंतु बसता येत नाही हो महाराज, गुडघ्याला त्रास होतो. कार्याचा बदल आपल्याला हवाय, शरीराला कार्याचा बदल हवाय.
बसलेल्या माणसाला उभं राहण्याची गरज आहे, उभा राहणाऱ्या माणसाला बसण्याची गरज आहे, अर्थात तो शरीराचा भाग आहे. म्हणून याच्या करता राजा काय केलं पाहिजे? जितासनो जित श्वासो, याच्या करता आसनाला जिंकलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगासन केलं पाहिजे. सकाळी सकाळी 6 वाजता टीव्ही लावली की कमीत कमी रामदेव बाबाचा योगा तरी पाहायला पाहिजे आणि त्यानुसार थोडंसं आपल्याला कसा योगा करावा हे आपण ध्यानात आणलं पाहिजे. जित श्वासो, श्वासोश्वासाला जिंकलं पाहिजे राजा. पूरक कुंभक रेचक अशा प्रकारे प्राणायाम आपण केला पाहिजे. प्राणायाम कळतो ना तुम्हाला? सांगतो तुम्हाला कसा प्राणायाम करतात. अर्थात या नाकपुडी वाटे या नाकानं काय करायचं? आपण श्वास घ्यायचा. जेवढे सेकंद आपण घेतला तेवढेच सेकंद असा आतमध्ये रोखून ठेवायचा श्वास आतमध्ये रोखून ठेवायचा आणि दुसऱ्या नाका वाटे तेवढ्याच सेकंदामध्ये तो श्वास असा हळूहळू 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 सोडायचा. 30 सेकंद जर आपण श्वास घेतला तर 30 सेकंद तो श्वास रोखून ठेवायचा आणि 30 सेकंदापर्यंत तो हळूहळू हळूहळू दुसऱ्या नाकावाटे सोडायचा. याला काय म्हणायचं? याला प्राणायाम म्हणायचं. प्राणायाम असा प्राणायाम केला पाहिजे. श्वासोश्वासाला जिंकलं पाहिजे, चांगल्याची संगती केली पाहिजे राजा आणि इंद्रियावरती विजय मिळवला पाहिजे. जितेंद्रिय, आणि असं जर तू केलंस तर तुझं मन एकाग्र होईल. स्थूले भगवतो रूपे मन संधारये धिया, आणि असं मन एकाग्र करायचं सांगितलं. राजा परीक्षितीचं मन एकाग्र झालं आणि आता एकाग्र झाल्यानंतर पृथ्वीचं अर्थात सृष्टीचं वर्णन सांगायला सुरुवात केली. राजा सृष्टीचं वर्णन मी तुला सांगतो म्हणे. पहिलं या जगतामध्ये कोणीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे तेरे ते. तो परमात्मा होता, तो नारायण होता. अर्थात नारायणच अगोदर असल्यामुळं त्या ठिकाणी आता नारायणाला समस्त सृष्टीचा विस्तार करायचा आहे. आणि तो नारायण कुठे होता? कुठं होतं त्याचं घर? नार म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे घर. ज्याचं पाण्यामध्ये घर आहे त्याला नारायण म्हणावं. आपल्या गावातला नाही बरं का. अर्थात नारायण या शब्दाचा अर्थ ज्याचं पाण्यामध्ये घर आहे त्याला नारायण म्हणावं. मला सांगा, भगवान विष्णू नारायण शेषाच्या अंगावरती शयन करत आहेत. अशी फणी काढलेली आहे शेष भगवंताने, त्या सावली धरलेली आहे. पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहेत आणि तो शेष कुठे आहे? समुद्रामध्ये आहे. आणि समुद्र कशाचा असतो? पाण्याचा समुद्र आहे. अर्थात ज्याचं घर पाण्यामध्ये आहे त्याला विष्णू नारायण म्हणावं. आणि तो विष्णू नारायण त्याला आता करमत नाही. अर्थात एकलेने कंठेची मनोनिया येणे आणि केली निर्माण 14 भुवने. सृष्टीचं आता त्या ठिकाणी पालन उत्पत्ती करायची आहे. मग भगवंताने आपल्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. ब्रह्मदेव इकडं तिकडं पाहू लागले. 2 अक्षर त्यांच्या कानावर पडले. एक म्हणजे त आणि दुसरं म्हणजे प. त प त प असा आवाज येऊ लागला. अनेक दिवस ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान विष्णू परमात्म्यानं दर्शन दिलं आणि विधाता म्हणून भगवान ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी घोषणा केली. हे विधाता, आता तुम्हाला या सृष्टीचा विस्तार करायचा म्हणे. आणि मग ब्रह्मदेवाने पंचमहाभूताची निर्मिती केली. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिद अशा 4 योन्या तयार केल्या. अंडज म्हणजे अंड्यापासून जन्माला येणारे प्राणी, जारज म्हणजे जारातून जन्माला येणारे प्राणी, उद्भिज म्हणजे जमिनीतून उगणारे प्राणी अर्थात झाडवेली, आणि स्वेदज म्हणजे घामापासून जन्माला येणारे प्राणी. उद्भिज म्हणजे हे झाडवेली तुम्ही आम्ही पाहतो. जारज म्हणजे जारातून अर्थात गाईचे वासर वगैरे ते काय जारातून जन्माला येतात. अंडज म्हणजे पशु पक्षी जे असतात ना, हे अंड्यातून जन्माला येतात. आणि उद्भिज म्हणजे घामापासून जन्माला येणारे प्राणी. आता घामापासून काय काय जन्माला येतो तुम्हाला नाही माहित जास्त, हे आमच्या महिला मंडळींना जास्त माहिती. घामापासून काय जन्माला येतं? एखादी मावशी म्हटली दुपारच्या पाऱ्यात, आपल्या ओट्यावर बसल्या बसल्या जर म्हणू लागली एखादी मावशी शेजारणी, अगं लयच डोकं खाजवायला ग, लगेच ती दुसरी म्हणते कर इकडं डोकं, मी तुझ्या वाक काढून टाकते, मारून टाकते. आणि मग एक एक ऊ अशी काढायची आणि कुठं चिमट्यानं मारायची का? चिमट्यानं मारत नाहीत, मग त्या अशी दुसऱ्या नखावर घ्यायची आणि एक इकडचं नख त्या नखावर असं कचकन दाबायचं आणि कचकन दाबलं की मग असा टचकन आवाज येतो
कसा आवाज येतो? हा, असा टचकन आवाज येतो की ती आजी राहत नाही महाराज, मरून जाते ती. अर्थात या वा लिखा कुठं जन्माला येतात? डोक्यामध्ये. कशापासून येतात? घामापासून जन्माला येतात. घामापासून. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज या 4 योनी आहेत. पंचमहाभूताची निर्मिती केली आणि आता सर्व सृष्टीचा विस्तार करण्याकरता विधाता त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. विधाता सृष्टीचा विस्तार करू लागले. त्यानंतर भागवत धर्माचं त्या ठिकाणी लक्षण सांगितलं. राजा सांगतो म्हणे, भगवंताच्या धामाला भागवत म्हणतात. राजा भगवंताच्या लीलेला भागवत म्हणतात. भगवंताच्या भक्ताला भागवत म्हणतात. भगवंताच्या भक्ताच्या निवासाला भागवत म्हणतात. भगवंताच्या कथेला भागवत म्हणतात. असं भागवत धर्माचं लक्षण सांगितलं. आणि आता शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला एक एक प्रसंग सांगत आहेत. तेवढ्यात राजा परीक्षितीनं हात जोडले आणि प्रश्न विचारू लागला. महाराज, माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये एक प्रश्न आहे हो, विचारतो म्हणे तुम्हाला. विचार म्हणे. राजा परीक्षितीनं प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिला प्रश्न विचारला. महाराज, मला असं वाटतंय की जो सकाळी 4 वाजता उठून स्नान करतो ना, त्याला तो देव लवकर दर्शन देत असेल. दुसरा प्रश्न माझा असा आहे महाराज, की ज्याचं वय जास्त झालं त्याला तो देव लवकर दर्शन देत असेल. तिसरा प्रश्न माझा असा आहे, जो जास्त शिकलेला आहे त्याला तो देव लवकर दर्शन देत असेल. चौथा प्रश्न माझा असा आहे, तो म्हणजे एखाद्या उच्च कुळामध्ये एखादा मनुष्य जर जन्माला आला तर देव त्याला दर्शन देत असेल. त्यानंतर ज्याच्या शरीरामध्ये फार बळ आहे त्याला तरी तो देव लवकर दर्शन देत असेल. जो जास्त रूपवान आहे, अत्यंत रूपानं त्या ठिकाणी फार सुंदर अशा प्रकारचा आहे, अशा माणसाला तरी तो देव दर्शन देत असेल. आणि राजा महाराज, माझा शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे जो फारच मोठा श्रीमंत आहे, धनवान आहे, अशा श्रीमंत माणसाला, धनवान माणसाला तो देव लवकर दर्शन देत असेल. असे 4-5 प्रश्न माझे आहेत म्हणे महाराज. त्यावेळेस शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला त्या सर्व प्रश्नाचं उत्तर देत असताना म्हणतात, राजा, फार सुंदर प्रश्न विचारले म्हणे तू, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आता मीच तुला विचारतो. पहिला प्रश्न तू विचारलास की जो 4 वाजता उठून सकाळी स्नान करतो त्याला देव दर्शन देत असेल, परंतु राजा मी तुला विचारतो, व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च कावयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुद्रस्य किं पौरुषं कुब्जाया किं तत्र रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवल परमया भक्ति प्रियो माधवः. राजा, पहिला प्रश्न तू विचारलास, व्याधस्याचरणम ध्रुवस्य च कावयो. सकाळी उठून जो सकाळी लवकर स्नान करतो ना त्याला देव दर्शन देतो म्हणे, परंतु मीच तुला विचारतो, अरे त्या व्याधाचं काय आचरण होतं? अरे तो तर 6 महिने स्नान करत नव्हता. तो व्याध, ज्यानं भगवंताच्या अंगठ्याला बाण मारला तो व्याध, किंवा तो केवट सुद्धा शरयू नदीच्या तटावर इकडून तिकडे तिकडून इकडे नावेमध्ये फिरायचा, परंतु तो सुद्धा 6 महिने स्नान करत नव्हता. पण तरी सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्राने त्याला दर्शन दिलं नाही का? दिलं. त्याला आलिंगन दिलं, त्याच्याकडून पाय धुवून घेतले गेले. अर्थात भगवान परमात्मा पाहत नाहीये तुम्ही स्नान केलं काय किंवा नाही केलं काय, फक्त आपली अंतकरणातली भक्ती किती शुद्ध आहे, आपण भक्तीनं किती सुचिरभूत आहोत हे तो परमात्मा पाहत असतो. न लगे अंघोळ तोंड धुवावे. उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हटलं तरी तेच पुण्य, आणि स्नान झाल्यानंतर रामकृष्ण हरी म्हटलं तरी सुद्धा तेच पुण्य. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. अर्थात दुसरा प्रश्न राजा तू विचारलास मला, ज्याचं जास्त वय झालं त्याला तरी तो देव लवकर दर्शन देत असेल. राजा, मी तुला विचारतो, अरे त्या छोट्याशा ध्रुव बाळानं, 5 वर्षाचा तो छोटासा ध्रुव बाळ, त्यानं देवाचं दर्शन केलं की नाही म्हणे? अरे वयानं मोठा असला म्हणजेच देव दर्शन देतो असं नाही. छोट्या वयामध्ये सुद्धा साधना जर आपली तेवढी खडतर झाली, तपश्चर्या जर आपली तेवढी तिथपर्यंत गेली ना,
की तो देव 5 वर्ष काय, अरे 5 महिन्यामध्ये सुद्धा तो देव दर्शन देतो म्हणे. ध्रुवस्य च कावयो विद्या गजेंद्रस्य का. तो तिसरा प्रश्न विचारलास म्हणे की जो जास्त हुशार आहे, जास्त शिकलेला आहे, 10वी 12वी BA MA PhD LLB करून बिलबिल झाला, सगळे सर्टिफिकेट हातामध्ये घेऊन, मी फार मोठा शिकलेला, मी फार मोठा हुशार, यांना व्हायचं ना. खूप खूप शुभेच्छा त्यांना, LLB व्हायचं. अर्थात काय मोठ्या डिग्र्या घेऊन जरी त्या ठिकाणी एखादा मनुष्य, एखादा तो व्यक्ती किती जरी त्या ठिकाणी सर्टिफिकेट जवळ असले, फार मोठा विद्वान जरी असला, पण त्याला देवाचं दर्शन होईल का हो? नाही होतच का? नाही होत. अर्थात या ठिकाणी वर्णन आहे विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्राच्या जवळ विद्या होती का हो? नव्हती महाराज. अर्थात तो गजेंद्र हत्ती, तो तर फक्त त्या ठिकाणी त्यानं सोंडीमध्ये कमळाचं पुष्प घेतलं आणि उंच आकाशामध्ये फेकलं. जो कोणी या जगाचा नियंता परमात्मा पालन पोषण करणारा असेल, त्यानं माझ्या या फुलाचा स्वीकार करावा आणि मला या संकटातून सोडवावं. आला की नाही तो देव का? तो देव म्हटला गजेंद्रा, तू चितेगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला नाहीस म्हणून तुला सोडवणं करता मी येणार नाही. गजेंद्रा, तू पैठणच्या गोदावरी इंग्लिश स्कूल मध्ये शिकण्याकरता गेला नाहीस. होय कस तू गजेंद्र? नाही महाराज. अहो इंग्लिश स्कूल मध्ये जाऊ द्या, मराठवाडा विद्यापीठामध्ये नाही, कुठेच तो शिकला नव्हता तो गजेंद्र, तरी सुद्धा देवाने त्याला दर्शन दिलं. तिसरा प्रश्न असा होता, राजा उच्च कुळामध्ये जो जन्माला येतो त्याला तो देव दर्शन देतो, असा तुझा प्रश्न होता ना. मीच तुला विचारतो, का जातिर्विदुरस्य यादवपते. काय जाती होती त्या विदुराची? अरे विदुर काका हे त्या ठिकाणी दासीपुत्र होते, दासीपुत्र, तरी सुद्धा भगवंताने त्यांना दर्शन दिलं. त्याचबरोबर कुब्जाया किमु तत्र रूपमधिकम. मला सांगा, ती कुब्जा सुंदर होती का हो? तू म्हणालास राजा की सुंदर जो माणूस आहे, स्त्री आहे, त्यात स्त्रीला किंवा पुरुषाला तो देव लवकर दर्शन देतो. मी तुला विचारतो, कुब्जाया किमु तत्र रूपमधिकम. त्या कुब्जेकडे कुठल्याच प्रकारचं रूप नव्हतं. अरे 3 ठिकाणी ती वाकडी होती कुब्जा, कुरूप होती दिसण्याकरता, अरे चांगली नव्हती दिसण्याकरता, तरी सुद्धा भगवंताने तिलाही दर्शन दिलं. राजा मी तुला विचारतो, अरे तू मला असं विचारलंस म्हणे की जो श्रीमंत माणूस आहे त्याला तो देव लवकर दर्शन देतो. मी तुला असं विचारतो, अरे सुदामा महाराजांच्या जवळ कोणतं धन होतं? अरे दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी काय खावं याची पंचायत त्यांना होती. फार त्या ठिकाणी गरीब परिस्थिती माझ्या सुदामा महाराजांची होती, मग देवाने दर्शन दिलं नाही का? अरे देव श्रीमंत किंवा गरीब हे पाहत नाहीये, फक्त आपल्या अंतकरणामध्ये किती उच्च कोटीचा भाव आहे हे तो परमात्मा पाहतो आणि त्या भक्ताला दर्शन देतो. भक्त्या तुष्यति केवल परमया भक्ती प्रियो माधव. फक्त भक्ती पाहिजे त्या देवाला, भक्तीनेच तो परमात्मा कळला जातो, भक्तीनेच तो परमात्मा आपल्याला दर्शन देत असतो. म्हणून भक्ती श्रेष्ठ असली पाहिजे, भक्तीने तो देव आपल्याला दर्शन देत असतो. म्हणून त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे उच्च कोटीची भक्ती आपण केली पाहिजे. भाव के वश में है भगवान, भाव नहीं तो मंदिर में वृथा दिखत पाषाण. भाव के वश में है भगवान. अंतकरणामध्ये जर भाव नसेल, भाव नहीं तो मंदिर में, अंतकरणात भाव नसेल आणि आपण जर मंदिरात गेलो तर संत महात्मे सांगतात वृथा दिखत पाषाण. त्या मंदिरामधली मूर्ती आपल्याला पाषाण म्हणून दिसेल, देव म्हणून दिसणार नाही. अंतकरणात भाव नसेल तर हे होईल, परंतु अंतकरणामध्ये भाव जर असेल तर त्या मूर्तीमधून सुद्धा साक्षात तो देव प्रगट झाल्याशिवाय राहणार नाहीये. भाव होय तो मंदिर में
प्रगट होय भगवान, भाव के वश में है भगवान। फक्त भाव त्या परमात्म्याला लागतो, फक्त प्रेमाचा भुकेला तो देव असतो, बाकी त्याला काहीच आवडत नाही। थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला। हाती दुष्काळ तयाला, 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 थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला। क्या बात है। थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला। तो परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेला असतो, तो परमात्मा फक्त त्या ठिकाणी भावाचा भुकेला असतो, म्हणून फक्त प्रेम आवडतं। भक्ती प्रियो माधव, भक्त्या तुष्यति केवल परमया, भक्ती प्रियो माधव। अर्थात एका प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर जेव्हा विदुर काकांचं नाव राजा परीक्षितीच्या कानावरती पडलं, कोणाचं नाव शेठजी? फक्त त्या ठिकाणी विदुर काकांचं नाव कानावरती पडलं रे पडलं की शुकाचार्य महाराजांनी आता सर्व विदुर काकांचं चरित्र मला सांगावं, अर्थात अशी विनंती राजा परीक्षितीने केली। ज्या विदुर काकांनी माझ्या बाबांच्या, माझ्या आजोबांच्या जीवनामध्ये फार मोठं सहकार्य केलं, म्हणे फार मोठं सहकार्य केलं, पांडवांना फार मोठं सहकार्य केलं। आणि हा परीक्षिती राजा कोण होता? पांडवांचा नातू होता, नातू म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती। म्हणून पांडव हे त्याचे आजोबा, अर्थात माझ्या आजोबांना विदुर काकांनी फार मोठं सहकार्य केलं होतं। प्रत्येक संकट काळी मला त्यांना त्या ठिकाणी वाचवलं होतं, सहकार्य केलं होतं। म्हणून त्या विदुर काकांचं चरित्र तुम्ही मला सांगा, अशी विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी राजा परीक्षिती समोर बसलेला आहे आणि शुकाचार्य महाराज त्याला विदुर काकाचं चरित्र सांगतात। यदा तो राजा स्वसुतान असाधून पुष्णन्न धर्मन्न विनष्ट दृष्टी, सांगू लागले विदुर काकाचं चरित्र सांगतात। एकदा
तो धृतराष्ट्र राजा आपल्या सिंहासनावरती बसलेला होता म्हणे, सिंहासनावर. आणि सिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राला पाहून विदुर काका त्याच्या जवळ जातात. एकटाच बसलेला होता तो धृतराष्ट्र. डोळ्यानंतर दिसत नव्हतं, परंतु अंतकरणातले आतले जे डोळे होते ना ते सुद्धा त्याचे पुत्रमोहानं त्या ठिकाणी बंद झाले होते. पुत्रमोहाचा त्याला फार त्या ठिकाणी फार लळा होता, पुत्रमोह झालेला होता. आणि आता विदुर काका त्याच्या जवळ येतात आणि विदुर काका समजावून सांगतात. कसं समजावून सांगतात? अरे राजा, आज मी तुला प्रधानमंत्री म्हणून नाहीये, आज मी राजा तुला देशाचा नागरिक म्हणून, तुझा भाऊ म्हणून नाहीये, प्रधानमंत्री म्हणून नाही, तर देशाचा नागरिक म्हणून मी तुला काही गोष्टी सांगणार आहे. थोडस नीट लक्षपूर्वक ऐक म्हणे. राजा, देश जर वाचवायचा असेल, देशाची जर आपल्याला समृद्धी करायची असेल, विकास जर आपल्याला देशाचा करायचा असेल, आणि त्या देशामधला एखादं राज्य जर त्या देशाला सहकार्य करत नसेल, तर त्या राज्याला थोडस बाजूला ठेवावं आणि देशाचा विकास करावा. राज्यामध्ये एखादा जिल्हा जर सहकार्य करत नसेल राज्याचा विकास होऊ देण्यामध्ये, तर त्या जिल्ह्याला थोडस बाजूला सरावं आणि समस्त राज्याचा विकास करून घ्यावा. जिल्ह्यामध्ये एखादा तालुका जर सहकार्य करत नसेल, सगळ्या जिल्ह्याची भरभराटी होण्याकरता, अर्थात सर्व सुखी समृद्धतेनं समस्त जिल्हा बनवण्यासाठी जर एखादा तालुका जर मदत सहकार्य करत नसेल, तर त्या तालुक्याला सुद्धा बाजूला ठेवावं आणि समस्त जिल्ह्याचा विकास करून घ्यावा. तालुक्यामध्ये एखादं गाव जर सहकार्य करत नसेल, अडथळा निर्माण करत असेल, तर त्या गावाला सुद्धा बाजूला टाकावं आणि समस्त तालुक्याचा विकास करून घ्यावा. त्याचबरोबर गावामध्ये जर एखादं घर जर गावाचा विकास होऊ देण्यामध्ये अडथळा निर्माण करत असेल, तर त्या घराला सुद्धा थोडस बाजूला सारावं आणि समस्त गावाचा विकास करून घ्यावा. आणि राजा, तुला शेवटचं सांगतो, ते म्हणजे घरामध्ये जर एखादा मनुष्य घराचे संस्कार बिघडवत असेल, घराला सुखी समृद्धतेनं नांदू देत नसेल, तर त्या माणसाला, त्या मनुष्याला सुद्धा थोडस बाजूला सारावं आणि आपल्या घराचे संस्कार मात्र बिघडू देऊ नये. आणि हे देशापासून तर घरापर्यंत याच्यासाठी सांगितलं म्हणे तुला मी, याच्यासाठी सांगितलं की तुझ्या घरामध्ये सुद्धा असा दुष्ट प्रवृत्तीचा एक माणूस आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो म्हणजे तुझा मुलगा आहे. त्याचं नाव दुर्योधन आहे. जर तू दुर्योधनाला घराच्या बाहेर काढून दिलंस ना, तर तुझं राज्य सुरळीत चालेल. म्हणे फार दुष्ट आहे, फार तो दुष्ट अशा प्रकारची राजनीती करतोय. परंतु हा या कानाने ऐकतोय धृतराष्ट्र आणि दुसऱ्या कानानं सोडून देतोय. सांगून गेलो, बाहेरचे डोळे तर नव्हते, परंतु आतले अंतकरणातले ते सुद्धा डोळे, ज्ञानाचे डोळे त्याचे बंद झाले होते. पण हे पाठीमाग पडद्याच्या आड दोघांचं भाषण तो दुष्ट दुर्योधन ऐकत होता. धावत पळत तो आला आणि तो म्हटला, अहो विदुर काका, माझ्या बाबांना, माझ्या पिताश्रींना माझ्याबद्दल असं काहीतरी आगळं वेगळं सांगताय, मला घराच्या बाहेर काढून द्यायचं सांगता. नाही जाणार म्हणे मी घरी, मी या देशाचा राजकुमार आहे. कोण तुम्ही मला माझ्या या देशातून, घरातून बाहेर काढून देणारे? उलट मीच तुम्हाला म्हणतो की तुम्हीच माझ्या राज्यातून चालते व्हा, माझ्या देशातून तुम्हीच त्या ठिकाणी बाहेर जा, माझ्या राजवाड्यात तुम्हीच थांबायचं नाही. आता मात्र हद्द झाली. विदुर काका म्हणतात, अरे दुष्ट दुर्योधना, तुझ्यासारखे जर असे दुष्ट राजनीती करणारे राजकुमार जर राज्यामध्ये असतील, तर मलाच आता अशी राजनीती आवडत नाही म्हणे. विदुर काकांनी राजीनामा दिला, अस्त्रशस्त्र परिधान सगळे त्या ठिकाणी जे केलेले होते ना, ते सर्व त्या ठिकाणी तिथे ठेवून दिले, राजीनामा दिला. आणि विदुर काका आपल्या देवीला, धर्मपत्नीला घेऊन घनदाट जंगलामध्ये जातात आणि एका सुंदर वनामध्ये छोटीशी पर्णकुटी बांधतात आणि सुंदर देवाचं भजन करतात. अनेक दिवस एकामागून एक दिवस लोटले, सारखं देवाचं नामचिंतन चालू आहे. पण पुंडलिक शेठ एके दिवशी हस्तिनापुरामध्ये अशी बातमी मिळाली की भगवान कृष्ण परमात्मा उद्या हस्तिनापुरामध्ये शांतीदूत म्हणून येणार आहेत. अशी बातमी कानावरती पडली विदुर काकांच्या. त्यांची पत्नी सुलभा, ती सुलभा देवी सुद्धा म्हणते, अहो महाराज, उद्या भगवान कृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये येणार आहेत, परंतु आपण मात्र हस्तिनापूर सोडलेलं आहे, आपल्याला देवाचं दर्शन होणार नाहीये. विदुर काका म्हणतात, अरे हस्तिनापूर सोडलं म्हणून काय झालं? अरे आपण प्रधानमंत्री नाहीयेत, आपण आता मंत्रिपदाचा मी राजीनामा दिलेला आहे,
पण आपण सामान्य नागरिक म्हणून लोकांमध्ये कुठेतरी उभा राहू शकतो म्हणे. ती म्हटली, कोण तुमचा आदर सत्कार करणार, कोण तुम्हाला खुर्ची देणार बसण्याकरता, कोण तुमची विचारपूस करणार. अरे नको कोणी विचारू देऊ, आपल्याला नाही विचारलं तरी चालेल, परंतु माझ्या कृष्ण परमात्म्यानं जर थोडीशी आपल्यावर नजर टाकली रे टाकली, आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल म्हणे. कुठेतरी एक समुदायामध्ये, लोकांमध्ये, प्रजाजनामध्ये कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात उभं राहू म्हणे. आणि लगबगीनं त्या ठिकाणी विदुर काका, विदुर काकी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हस्तिनापुराच्या वाटेनं निघालेले आहेत. इकडे हस्तिनापूर सर्व सुशोभित केलेलं आहे. हत्ती, रथ, घोडे, महाद्वार सुसज्जित केलेले आहेत आणि आता भगवंताची वाट पाहत आहेत. भगवंताला स्वागत करण्याकरता, भगवंताचं स्वागत करण्याकरता कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, विकर्ण, दुर्योधन, दुःशासन आदी करून सर्व रथी, महारथी, धनुर्धारी योद्धे आज महाद्वाराच्या समोर भगवंताच्या स्वागताच्या तयारी करता उभे आहेत. आणि सर्व प्रजाजन त्या ठिकाणी हात जोडून उभे आहे. भगवंत आज येणार आहेत, भगवंत येणार आहेत, भगवंत येणार आहेत. आतुरतेनं भगवंताची वाट पाहत आहेत. शांतीदूत म्हणून येणार आहेत ते. आणि तेवढ्यात भगवंताचा रथ आला. एका कोपऱ्यामध्ये विदुर काका आणि त्यांची देवी सुलभा देवी उभे होते. मधोमध भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी रथातून उतरले, स्वागत केलं आणि असं मधोमध रस्ता केला. पाय घड्या टाकलेल्या होत्या सिंहासनाकडे जाण्याकरता. भगवान कृष्ण परमात्मा असे मधोमध सिंहासनाकडे चाललेले आहेत. तेवढ्यात इकडच्या दिशेला पाहतात, इकडच्या दिशेला पाहतात की माझे विदुर काका कुठे आहेत. इकडे तिकडे सारखं पाहत आहेत आणि पाहता पाहता कोपऱ्यामध्ये भगवंताची नजर गेली आणि विदुर काकाचं दर्शन झालं. विदुर काकांनी सुद्धा डोळे भरून देवाला पाहिलं. बास कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. भगवंताने डोळे भरून विदुर काकांना पाहिलं आणि तिथूनच चालता चालताच आशीर्वाद दिला. बास म्हणे, आता देवी आपल्या जीवनाचं कल्याण झालं. देवानं आपल्याला पाहिलं, देवानं डोळे भरून आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला म्हणे. परंतु देवी थांब म्हणे, माझ्या पांडवाबद्दल शांतीदूत म्हणून देव आलेला आहे. काय माझ्या पांडवांच्या बद्दल न्याय निवाडा होतो हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे म्हणे. इथंच खाली आपण बसू आणि काय राज्यसभेमध्ये निर्णय होतो तो पाहू. बसलेले आहेत. रत्नजडित सिंहासन, फार मोठं विराट अशा प्रकारचं सिंहासन भगवान कृष्ण परमात्म्याला बसवण्याकरता तयार केलेलं होतं. सर्व रथी, महारथी, धनुर्धारी योद्धे त्या सभेमध्ये शांतीदूताचं काम करण्याकरता भगवंत आलेले आहेत आणि त्या सभेमध्ये सर्वजण बसलेले आहेत. तेवढ्यात दुष्ट दुर्योधनाला संबोधून माझ्या भगवान कृष्ण परमात्म्यानं विचारायला सुरुवात केली. अरे दुर्योधना, मला तुला काही विचारायचं आहे म्हणे. मी आज या ठिकाणी तुमच्या हस्तिनापुरामध्ये शांतीदूत म्हणून आलेलो आहे. मला सांगा म्हणे. दुर्योधना, मला सांग, पांडू राजा तुझा कोण होता? तो म्हणे माझा चुलता आहे म्हणे. मान्य आहे तुला? हो म्हणे, ते मला मान्य आहे. मग चुलत्याचे मुलं कोण झाली? तो दुर्योधन म्हटला, देवा एवढं कसं सोपं कळत नाही रे तुला. अरे चुलत्याचे मुलं चुलत भाऊ झाली ना म्हणे. मग चुलत भाऊ आहेत, मान्य आहे? तो म्हटला हो, मला मान्य आहे. मग भावाला अर्ध राज्य द्यावं लागतं असा आपल्या नीतीचा, धर्मशास्त्राचा नियम आहे म्हणे. ते तुझे चुलत भाऊ आहेत ना, मग घरातला अर्धा हिस्सा भावाला द्यावा लागतो. आपल्या गावाकडची पद्धत सुद्धा अशीच आहे. खेड्यापाड्यातली सुद्धा पद्धत अशीच आहे. 3 खणाचं माळवद असेल, आपल्याकडे माळवद आहेत ना, लाकडाची माळवद पूर्वीच्या काळात असायचे. 2 मुलं ज्याला आहेत त्या बापाला 3 खण माळवद आहे, 3 खण माळवद. मग आता मुलाच्या वाटण्या करायच्या म्हटल्यावर तो बाप कशा वाटण्या करतो? 2 खण एकाला देतो आणि 1 खण दुसऱ्याला देतो का? मग कसं करतो तात्या? अर्ध अर्ध करतो. 1.5 खण एकाला आणि 1.5 खण एकाला, आणि माय बाप तिकडे गोठ्यामध्ये. अर्थात अर्ध राज्य द्यावं लागतं. घरातला अर्धा हिस्सा हा दोन्ही भावाला सारखा द्यावा लागतो, असा आपला धर्मशास्त्राचा नियम आहे. म्हणून अर्ध राज्य पांडवांना देणं गरजेचं आहे. ते जर तुझे चुलत भाऊ आहे, तुला मान्य आहे, पांडू राजा तुझा चुलता आहे, मान्य आहे, तर अर्ध राज्य दे. तो म्हटला नाही देणार. नको देऊस, मी तुला अर्ध राज्य मागण्याकरता आलोच नाही म्हणे. अरे त्या पांडवाच्या वतीनं फक्त मी तुला 5च गावं मागतो म्हणे, 5 गावं. त्याला वाटलं बरं झालं, 5 गावात आता पिढा मिटून जाईल, विषय संपून जाईल. देवाला तर युद्ध करायचं होतं. तयार झाला. अरे बापरे, देवानं डोकं खाजवलं. देव चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी.
देव चतुर चतुर. देवाला असं वाटलं आता जर हा 5 गावात तयार झाला तर आता युद्ध होणार नाही आणि या दुष्ट या लोकांचा विनाश होणार नाहीये, म्हणून देवानं 5 गावं मागितली. पण अशी छोटी छोटी गावं मागितली नाही. देव मागू शकत होता, चितेगाव मागू शकत होता, इकडं पैठणखेडा मागू शकत होता, बाबुळगाव मागू शकत होता, इकडं पांगरा मागू शकत होता, इकडं आणखीन फारोळा मागू शकत होता. देव असे छोटे छोटे 5 गावं मागू शकत होता, परंतु देवानं असे छोटे छोटे गावं मागितली नाही. पहिलं दिल्लीच मागितलं, दिल्ली. हस्तिनापूर मागितलं, दुसरं मुंबई मागितलं, तिसरं कलकत्ता मागितलं, चौथं अहमदाबाद मागितलं आणि 5वं हैदराबाद मागितलं. आता सगळ्या राजधान्याच मागितल्या. त्याचे नाव वेगवेगळे आहेत, भागवतामध्ये आहेत, वारणावत असे त्या वेगवेगळे नाव आहेत बघा त्याचे. हस्तिनापूर अर्थात या सगळ्या राजधान्यात मागून घेतल्या. मग आता राजधान्या मागून घेतल्यावर काय कुठला देश शिल्लक राहिला हो? सगळंच देश त्या राजधान्या आपल्या कब्जामध्ये केल्या म्हणजे सगळा तो प्रदेश आला त्याच्यामध्ये. मग तर आणखीनच लालबुंद झाला. तळपायाची आग त्याची मस्तकाला गेली आणि तो उभा राहून म्हणू लागला, अरे देवा 5 गावं काय, अरे सुईच्या टोकावर जेवढी जमीन बसते ना तेवढी सुद्धा जमीन मी विना युद्धाशिवाय देणार नाही देणार म्हणे. आता सुईचं टोक किती मोठं असतं. इथं बऱ्याच आजीबाईनं चष्मा घातलेला आहे, चष्मा, डोळ्याला चष्मा. तुम्हाला सुईचं टोक दिसतं का हो? अहो महाराज कशाचं सुईचं टोक, अहो सुईचं छिद्र सुद्धा आम्हाला दिसत नाही हो. सुईमध्ये दोरा जेव्हा ओवायचा असतो ना एखादं गोदड शिवण्याकरता, तेव्हा आम्हाला आमच्या नातीला आमच्या नातवाला 10 रुपये 5 रुपये द्यावे लागतात. धर बाळा हे 10 रुपये, धर बाळा हे 5 रुपये, पण काय कर या सुईमध्ये दोरा ओवून दे, असं आम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. अहो छिद्र सुद्धा आम्हाला साधं दिसत नाहीये, मग सुईचं टोक किती बारीक असेल. एवढं सूक्ष्म अशा प्रकारचं ते सुईचं टोक, आणि तेवढी जमीन देण्याकरता सुद्धा मी तयार नाही. जर तेवढी जमीन पाहिजे असेल सुईच्या टोका एवढी सुद्धा, तर त्याच्याकरता तुम्हाला युद्ध खेळावं लागेल म्हणे पांडवांना. महाराज असे युद्धाच्या जेव्हा गोष्टी वापरतोय, युद्धाचे शब्द जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर तो दुष्ट दुर्योधन उच्चारतो, तेव्हा पितामह भीष्माचार्य उठून उभे राहतात आणि त्या दुर्योधनाला बोलतात, अरे मूर्ख आहेस म्हणे दुर्योधना, अरे कोणाच्या समोर हे भाषण करतोस म्हणे. अरे अखिल कोटी ब्रह्मांड नायक, द्वारकेचा राजा, देवादिदेव भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर असे तू युद्धाचे त्या ठिकाणी युद्धाच्या गोष्टी करतोस. अरे युद्ध म्हणजे काय तुला माहिती आहे का? अरे युद्ध केल्यानंतर किती अनर्थ होतो तुला माहिती आहे का? अरे दुर्योधना, युद्ध केल्यानंतर हजारो स्त्रिया विधवा होतील, हजारो मुलं अनाथ होतील. दुर्योधना, त्या ठिकाणी रक्ताच्या नदीची नदी त्या ठिकाणी वाहू लागतील, वर्णसंकर वाढेल, दुर्भिक्ष वाढेल. अरे युद्ध म्हणजे सोपी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाहीये. आणि तू देवाच्या समोर युद्धाच्या गोष्टी उच्चारतोस म्हणे. परंतु दुर्योधन काही केले ऐकत नाही म्हणे. सुईच्या टोकावर जेवढी जमीन बसते तेवढी सुद्धा देणार नाही म्हणे. सुच्चग्रे नैव दास्यामि विना युद्धेन केशव. दुर्योधन काही केले ऐकत नाहीये. पितामह भीष्माचार्य त्याला खवळतात, बोलतात. शेवटी दुर्योधनच म्हणतो, जाऊ दे देवा, या शांतिदूताच्या या राजपाठाच्या गप्पा आपण उद्या त्या ठिकाणी उद्याच्या सत्रात घेऊ, परंतु तू फार लांबून आलास म्हणे. जाऊ दे, युद्धाचे नियम काय जे असतील ते आपण नंतर ठरवू, परंतु तू फार लांबून आलास. द्वारकेवरून हस्तिनापुरापर्यंत आला. अर्थात 1000 ते 1500 किलोमीटर द्वारकेचा आणि हस्तिनापुराचा आहे, सध्याची दिल्ली. हस्तिनापूर म्हणजे सध्याची दिल्ली. आणि द्वारका कुठे आहे? गुजरात मध्ये आहे, समुद्राच्या काठावर, तिकडं शेवटचं टोक. अर्थात फार दूरवरून तू आलास, तुला भूक लागली असेल, तू थकला असेल. चल म्हणे, माझ्या आईनं गांधारीनं तुझ्या करता 56 प्रकारचे भोग तयार केलेले आहेत, 56 प्रकारचे पदार्थ तुझ्या करता त्या ठिकाणी बनवलेले आहेत. चल म्हणे दुर्योधना. देवा, देव म्हटले, मी असं कोणाच्या घरी जेवायला येत नसतो. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? पांडव तुझे कोण आहेत? तो म्हटला, पांडव माझे शत्रू आहेत. जर पांडव तुझे शत्रू आहेत तर पांडव माझे प्राण आहेत, प्राण. मम प्राणाय पांडव. आणि तुझं पांडवावर प्रेम अजिबात नाहीये. मग जर माझ्या पांडवावर तुझं प्रेम नसेल तर माझ्यावर सुद्धा प्रेम तुझं नसणारच आहे. अर्थात तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. मग ज्याचं आपल्यावर प्रेम नाही ना, त्याच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये, असं भगवंत म्हणतात. संप्रीती भोज्याने अन्नाने आपद भोज्याने वा पुनः. जो आपल्याला प्रेमपूर्वक जेवणाकरता बोलवतो, चहा घेण्याकरता बोलवतो,
त्याच्या घरी आपण गेलं पाहिजे, त्याच्या घरचं अन्न आपण खाल्लं पाहिजे. परंतु जो आपल्यावर प्रेमानं प्रेम करत नाहीये, ज्याचं आपल्यावर अजिबात प्रेम नाहीये, अशा माणसाच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. चाहे कितना सुंदर हो, चाहे बेटा कितना सुंदर हो, चाहे बेटा कितना सुंदर हो, उसे सिर पर बिठाना चाहिए. जिस घर में आदर मान उस घर में जाना चाहिए. जिस घर पर आदर मान उस घर पर जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर पे जाना चाहिए. फार सुंदर गीतामध्ये वर्णन आहे. ज्या घरी आपला आदर मान होत नाहीये त्या घरी आपण नाही गेलं पाहिजे. त्या श्लोकाचा भाव त्या गीतामध्ये आहे. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो सुंदर हो उसे घर घर घूमना ना चाहिए. अर्थात फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये गीतामध्ये भक्ती गीतामध्ये ऐकायला मिळतंय. संप्रीती भोज्यानी अन्नानी आपद भोज्यानी वा पुनः. मी दोनच घरचं जेवण करतो म्हणे दुर्योधना. एक म्हणजे प्रेमपूर्वक भोजन मला घालवणारे जे असतात ना त्यांच्या घरचं मी अन्न ग्रहण करतो. मला वाटतं चितेगाव हे देवाला फार आवडत असेल, फार आवडत असेल. कारण इथले सर्वच वारकरी मंडळी, आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, आमच्या महिला मंडळी एवढं प्रेमानं अर्थात देव तर आपल्याकडं येऊ शकत नाही, परंतु महाराज मंडळींची साधू संतांची सेवा तुम्ही फार मोठ्या अंतकरणाने करता. निश्चित देवापर्यंत तुमचा मेसेज जात असेल, निश्चित देवापर्यंत तुमची सेवा जातच असेल, कारण एवढं प्रेम तुमचं आहे. काल आम्ही मुंडलिक शेठच्या घरी जेवायला गेलो. काय त्यांचं ते प्रेम. त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही आमच्या तात्यांच्या घरी, मारुतराव तात्यांच्या घरी जेवायला गेलो. किती त्यांचा तो आदर, किती त्यांचं ते प्रेम. अर्थात सर्वच मंडळी एवढ्या मोठ्या प्रेमानं भक्तिभावानं त्या ठिकाणी साधू संतांची सेवा करतात. निश्चित परमात्मा म्हणतात की मी दोनच ठिकाणी जेवायला जातो. जे प्रेमपूर्वक त्या ठिकाणी संप्रीती प्रेमपूर्वक भोज्या आणि अन्नाने जो प्रेम करतो त्याच्याच घरी मी जेवतो. आणि दुसरी गोष्ट, मी आता काही मरणासन्न अवस्थेमध्ये नाही म्हणे. दोनच घरचं अन्न खाल्लं पाहिजे म्हणे. जो प्रेमपूर्वक जेवू घालतो त्याच्या घरचं. आणि दुसरं म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये आपण भलत्या सलत्याचं कुठलंही आपण अन्न खाल्लं तरी चालेल म्हणे. आता आपण मरणार आहोत, आपल्या पोटामध्ये अन्न नाहीये आणि दोन घास आपल्याला जर पोटात घालण्याकरता मिळाले तर आपण ते दोन घास कोणाचे आहेत याचा विचार नाही केला पाहिजे. आपद भोज्याने वा पुनः. आपत्ती काळामध्ये कुठल्याही घरचं दोन घास अन्न चालतं म्हणे, परंतु आता माझ्याकडे आपत्ती नाहीये, मी संकटात नाहीये, मी मरणार नाही म्हणे. 2-4 दिवस जरी नाही जेवलो तरी चालेल म्हणे. आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये म्हणून मी तुझ्या घरी जेवायला येऊ शकत नाही. मग आता त्या दुर्योधनाला थोडासा रागच आला शेठजी. दुर्योधन म्हटला, देवा मग नेमकं तू कोणाच्या घरी जेवायला जाणार? देवानं सिंहासनावर बसल्या बसल्या दिली पुडी सोडून. देव बोलून गेले की मी विदुर काकांच्या घरी जेवायला जाणार म्हणे. आणि विदुर काका असं कोपऱ्यात बसून ऐकतात. त्यांची धर्मपत्नी सुलभा देवी
अरे बापरे, भर सभेमध्ये आज देवानं विदुर काकांच्या घरी मी जेवायला जाणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. देवी आता आपल्याला जेवणाची तयारी केली पाहिजे. विदुर काका विदुर काकी धावत त्या ठिकाणी उठतात. लगबगीनं उठल्यानंतर विदुर काकीला विदुर काका म्हणतात, जा म्हणे आपल्या पर्णकुटीमध्ये जा आणि मी तोपर्यंत काय करतो, गोपाळांच्या बाजारामध्ये जाऊन भगवंताला लाडू आवडतात, माखन मिश्री लड्डू अर्थात दही दूध तूप लोणी भगवंताला आवडतं, जाऊन मी त्या ठिकाणी गोपाळांच्या बाजारातून माखन मिश्री दही दूध तूप लोणी घेऊन येतो. विदुर काका गोपाळांच्या बाजारात गेलेले आहेत. विदुर काकी आपल्या पर्णकुटीकडे सजवण्याकरता स्वागत करण्याकरता गेलेले आहे. परंतु विदुर काकीला वाटलं आपण पहिलं शुचिरभूत व्हावं, स्नान करावं आणि नंतर मग सर्व आरती पेटवावी, नंतर तोरण बांधावेत, रांगोळ काढावे, सुंदर स्वागताची तयारी करावी. म्हणून विदुर काकी नेमकं स्नान करायला बसली. तोच भगवंताचा रथ तोपर्यंत दारावर उभा झाला आणि दरवाजावरती भगवान कृष्ण परमात्म्यानं आता थाप मारायला सुरुवात केली. भगवंताचा आवाज ऐकल्याबरोबर ओल्या कपड्यानंच त्या ठिकाणी ती विदुर काकी धावत पळत दरवाजाजवळ आली आणि दरवाजा खोलला. भगवंताने पाहिलं की मी आल्याचं या ठिकाणी गेला. एवढा आनंद झाला, एवढी त्या ठिकाणी देभान विसरली की ओल्या कपड्यानंच मला त्या ठिकाणी माझ्या स्वागताकरता ही पुढे आलेली आहे. भगवंताने आपला पितांबर तिच्या अंगावरती टाकला आणि भगवंताने पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. पर्णकुटीमध्ये प्रवेश केल्याबरोबर विदुर काकीनं हातामध्ये काय घेतलं, भगवंताला बसण्याकरता पाट घेतला. पाट तात्यापूर्वीच्या काळात पाहुणे मंडळी आले रे आले की त्यांना बसण्याकरता काय काय द्यायचे, पाट द्यायचे. पाट आता पाहुणे मंडळी आले रे आले, एखादे महाराज घरी आले रे आले, महाराज खाली बसू नका खाली बसू नका, चटई घ्या चटई. ती चटई वर्षाची वर्षाला धुतलेली असते. कशाला, ते नवरात्रामध्ये, त्यानंतर कधीच धुत नाहीत आपण. नाही नाही खाली बसू नका चटईवर बसा, उलट खाली बसलेलं परवडलं. त्या चटईत एवढा मुळ असतो. पण तरी सुद्धा अर्थात सध्याच्या काळात चटई निघाली जेवणाकरता बसायला म्हणा किंवा असं बसायला. आपल्याला सुद्धा आता इथं बसायला चटईच आहे. बंडू भाऊ चटईच आहेत या सगळ्या. अर्थात आपण तुम्ही आम्ही चटईवर बसवतो, परंतु पूर्वीच्या काळात पाहुणा आला रे आला, एखादे महाराज आले रे आले की त्यांना बसण्याकरता पाट त्या ठिकाणी टाकायचे. पाट विदुर काकीनं सुद्धा लाकडी पाट हातामध्ये घेतला. या कोपऱ्यात जाते देवा, या कोपऱ्यामध्ये बसा. परंतु पुन्हा म्हणते नाही नाही देवा थोडस खालीवर जागा आहे. पुन्हा दुसऱ्या कोपऱ्यात जाते, देवा इथे बसा. पाट टाकते परंतु थोडासा खालीवर होतो. तिथून पुन्हा पाट उचलते, मध्यभागी आणून ठेवते, परंतु तिथेही थोडीशी खालीवर जागा आहे. तिथे पाट तिथूनही उचलला. चौथ्या ठिकाणी पाचव्या ठिकाणी अख्ख्या पर्णकुटीमध्ये भगवंताला फिरवलं आणि एक कुठेतरी चांगली जागा दिसली, त्या चांगल्या जागेवरती तो पाट टाकला. भगवंत पाटावर बसले. परंतु तो पाट टाकत असताना विदुर काकीनं हे पाहिलं नाही की हा पाट उलटा आहे की सोयीचा आहे. तो पाट उलटाच असा हातात घेतला आणि उलटाच तसा टाकून दिला खाली. भगवंताने सुद्धा पाहिलं नाही की हा उलटा पाट आहे, आपण सोयीचा करावा आणि त्यावर बसावं. भगवंत तसंच त्या उलट्या पाटावर बसले आणि बसल्याबरोबर त्या ठिकाणी विदुर काकीला म्हणतात, अरे काकी मुझे बहुत भूख लगी है, द्वारका से यहाँ तक आया हो, अभी तक कुछ खाया नहीं, पानी तक पिया नहीं, मुझे बहुत भूख लगी है, कुछ खाने के लिए दे दो. तेव्हा विदुर काकी म्हणते, अरे देवा थांब म्हणे काना, अरे तुझे काका विदुर काका धावत पळत त्या ठिकाणी येतच असतील गोपाळांच्या बाजारातून. माखन मिश्री दही दूध लोणी तुला फार आवडतं म्हणे, थोडासा धीर धर. देव म्हटले असा आता कसा धीर धरू म्हणे, अरे टाइम झाला म्हणे. विदुर काकी धीर नाही धरवत म्हणे, भूक लागली म्हणे, काहीतरी जे असेल ते मला खाण्याकरता दे. तेवढ्यात विदुर काकी धावत पळत जाते. केळीचा बगीचा होता. आपल्या हातानं गोड गोड त्या ठिकाणी पिकलेली केळी एका दुरडीमध्ये एका टोपलीमध्ये आणते, पत्रावळी समोर ठेवते आणि टोपलीतली केळी आपल्या हातात घेते आणि ती केळी सोलते. केळीची कातडी सोलते आणि एक एक केळीची कातडीच त्या ठिकाणी भगवंताच्या हातामध्ये देते. केळीचा गाभा असा खाली टाकून देते. धर देवा भूक लागली ना तुला, धर म्हणे केळी. आणि देते काय, केळीची कातडी. भगवंत सुद्धा पाहत नाहीत केळीचा गाभा आहे का केळीची कातडी आहेत. अशी एक एक केळीची कातडी खाता खाता तात्या अख्खं टोपलं संपलं, अख्खं टोपलं संपलं. आणि शेवटची कातडी विदुर काकी ती सुलभा देवी भगवंताच्या हातामध्ये देते ना देते तोच दरवाजावरती थाप पडली. भगवंताच्या हातामध्ये केळीची कातडी आहे. लगबगीनं विदुर काकी धावत पळत दरवाजा खोलते.
पाहते तर विदुर काका आहेत. विदुर काका म्हणतात, अरे देवी, अरे तो भगवंत आपल्या पर्णकुटीमध्ये आज जेवायला येणार आहे. भर सभेमध्ये त्या भगवंताने सांगितलेलं आहे की मी विदुर काकांच्या घरी जेवायला जाणार आहे, आणि तू आणखीन रांगोळ सुद्धा काढली नाहीस, साधं दाराला तोरण सुद्धा बांधलं नाहीयेस, अरे साधा सडा सुद्धा तू टाकला नाहीयेस. अरे तो देव आता येईलच. विदुर काकी म्हणते येईलच नाही, येऊन अर्धा घंटा झाला म्हणे. आणि आतमध्ये जाऊन पाहतात तर भगवान कृष्ण परमात्मा उलट्या पाटावर बसलेले आहेत. भगवान कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये केळीची कातडी आहे. आणि धावत पळत जाऊन विदुर काका हे सगळं दृश्य पाहतात, साष्टांग दंडवत घालतात, देवाला माफी मागतात. देवा, अरे काय पाहतोय म्हणे मी. अरे देवा, उलट्या पाटावर बसलास म्हणे देवा तू. अरे केळीची कातडी तुझ्या हातामध्ये आहे, केळीचा गाभा तर मला सगळा खालीच दिसतोय. देवा, माझी पत्नी भानावर नाहीये. देवा, माझ्या पत्नीला तू आल्याचा एवढा आनंद झाला की तिला काय करावं त्या ठिकाणी समजत नाहीये. ती भोळी भाबडी आहे. परंतु देवा, तू तर चतुर आहेस ना, तू तर त्या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहेस ना. देवा, तुला समजत नाही का. देवा, तू गावा गावा घ्यायचा ना तिच्याकडून, हातातून हिसकावून घ्यायचा. भूक लागली होती देवा तुला. जाऊ दे देवा, जे झालं ते झालं. माझ्या धर्मपत्नीच्या वतीनं मी तुझी माफी मागतो देवा. धर म्हणे, तुझ्या करता गोपाळांच्या बाजारातून लड्डू मिश्री आणली म्हणे, मी माखन मिश्री आणली. एक लोण्याचा गोळा घेतला आणि जबरदस्तीनं विदुर काका देवाच्या तोंडात तो घास भरू लागले. तात्या, अर्धा लोण्याचा गोळा खाल्ला देवानं जबरदस्तीनं, परंतु तो अर्धा लोण्याचा गोळा पुन्हा तोंडातला काढला आणि विदुर काकाच्या हातात दिला. विदुर काका, जो आनंद मला केळीची कातडी खाण्यामध्ये आला ना, तो आनंद तुमच्या लोण्याच्या गोळ्यामध्ये अजिबात नाही म्हणे. कारण तुम्ही भानावर आहात. तुम्हाला माहिती आहे मी विदुर काका आहे. तुम्हाला माहिती आहे लोक देवानं सभेमध्ये सांगितलेलं आहे की मी विदुर काकांच्या घरी जाईल, जेवणा करता जाणार आहे. परंतु माझ्या काकीला, माझ्या त्या देवीला एवढी देवभान झाली म्हणे, एवढी विधेय अवस्थेला प्राप्त झाली की बास, देव घरी आलेत याचाच तिला फार मोठा आनंद आहे. भक्तिभावानं उच्च कोटीच्या शुद्ध अंतकरणाने तिने मला केळीचा गाभा काय, अहो केळीची कातडी दिली खाण्याकरता. परंतु ती एवढी गोड होती की त्या फळासारखं दुसरं कुठलंच फळ मी जगात खाल्लं नाही म्हणे. फक्त 2च ठिकाणी गोड फळं लागली म्हणे. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात ते म्हणजे मागच्या अवतारामध्ये शबरीच्या माध्यमातून जी उष्टी बोरं खायला मिळाली, ती उष्टी बोरं फार गोड होती म्हणे. आणि या जन्मात सुलभादेवीने विदुर काकीनं खाऊ घातलेली केळीची कातडी ही फार गोड होती. म्हणजे भगवान परमात्मा पाहत नाहीये तुम्ही केळीचा गाभा देताय का सफरचंद देता का नेमकं फार सुंदर अशा प्रकारचं दूध, मसाला दूध देताय, हे भगवंत पाहत नाहीयेत. भगवंताला फक्त प्रेम आवडतं, भगवंताला फक्त भाव आवडतो. अहो त्या भगवंतानं त्या प्रेमापोटी दुर्योधनाचा मेवा सुद्धा त्याचा त्याग केला आणि प्रेमापोटी त्या शबरी अर्थात त्या विदुर काकांच्या घरची उष्टी ती केळीची कातडी खाल्ली, कन्या भक्षण केल्या, असं सुंदर वर्णन कबीरदास महाराज करतात. सबसे ऊंची है प्रेम का, सबसे ऊंची है प्रेम सगाई, से ऊंची है प्रेम सगाई, सबसे 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 ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची है प्रेम सगाई. राधे राधे, बोला बोला, ताली ताली, जय हो. वाह वाह, क्या बात, क्या बात. Oh
सबसे ऊंची है।